आता गेले जवळजवळ 10.5 महिने हा खटला चालू आहे. माझं पहिलं तर मत असं आहे की एवढा मोठा कॉन्स्टिट्यूशनल इश्यू असलेला खटला इतके दिवस चालू राहणं हेच मुळात अक्षम्य आहे. परंतु त्या बाबतीत न जाता याच्यात जे कॉन्स्टिट्यूशनल इश्यूज आहेत, म्हणजे स्पीकरचा रोल आहे, गव्हर्नरचा रोल आहे, त्यानंतर मुख्य म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ जे 10वं शेड्यूल आहे पक्षांतर बंदी कायदा, त्याचं इंटरप्रिटेशन करायचं आहे. हे सगळे प्रश्न असल्यामुळे आधी हा खटला वेकेशन बेंचकडे होता, मग तो 3 जजेसकडे आला, आता तो 5 जजेसकडे आला. त्यामुळे आज त्याचा निकाल लागत असेल तर ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. एक लक्षात घ्या की भारताची लोकशाही जी आहे ती अप्रत्यक्ष लोकशाही आहे. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये पार्टी सिस्टीमला प्रचंड महत्त्व असतं आणि अत्यंत निरोगी निकोप लोकशाही व्हायला पाहिजे असेल तर पक्षांतरं जर का लोक करायला लागली तर त्याचा अनिष्ट परिणाम लोकशाहीवर होतो. म्हणून 1985 साली राजीव गांधींनी 10वं शेड्यूल ॲड करून पक्षांतर बंदी कायदा केला. आता बाकी सगळ्या विषयात मी जात नाही, कारण गेले 8 महिने तेच बोललं जात आहे की आपणून पक्ष सोडला किंवा पक्षाच्या विरुद्ध मतदान केलं तर तो डिस्क्वालिफाय होतो. यातलं स्प्लिट हा अपवाद जो होता तो काढून टाकला आहे 3रा परिच्छेद. आता आपला जो आत्ताचा वाद आहे तो 4थ्या परिच्छेदावर आहे, म्हणजे मर्जर. 2/3 लोक एकावेळी बाहेर गेले आणि दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर ते वाचतात, ते डिस्क्वालिफाय होत नाहीत. आता सुप्रीम कोर्टाला सगळ्यात महत्त्वाचं इथे असं ठरवायचं आहे की 2/3 लोक बाहेर गेले म्हणजे ते एकाच वेळी गेले का एक एक करत 6 महिन्यात गेले. एक लक्षात घ्या की जे लिहिलेलं असतं त्याचा जसाचा तसा अर्थ घटनेचा घ्यावा लागतो. तो जर का नीट लागला नाही तर मग घटना समितीतले डिबेट म्हणा किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणा याच्याकडे जावं लागतं किंवा फंडामेंटल स्ट्रक्चर काय कॉन्स्टिट्यूशनचं ते बघावं लागतं. पण इथे तसं काहीच नाही आहे. 2/3 बाहेर पडले याचा अर्थ उघड आहे की एकाच वेळी बाहेर पडले, आणि हेच विधान कपिल सिब्बल यांनी केलेलं होतं. आता हे जे 16 बाहेर पडलेत हे एकावेळी म्हणजे 16च बाहेर पडले तर मग ते 2/3 होत नाहीत, त्यांचं मर्जरी झालेलं नाही, त्यामुळे ते डिस्क्वालिफाय होतात असं मी गेले 8 महिने सांगतो आणि अजूनही माझं तेच मत आहे. आता प्रश्न असा आहे की हे डिस्क्वालिफिकेशन कोणी करायचं, तर ते अत्यंत स्वच्छ आहे की आपल्या इथे सेपरेशन ऑफ पॉवर्स असल्यामुळे हा अधिकार जो आहे तो स्पीकरला दिलेला आहे. बाकी सगळी डिस्क्वालिफिकेशन राज्याची जी आहे ती गव्हर्नर करतो, इलेक्शन कमिशनच्या सल्ल्यानुसार केली जातात. फक्त पक्षांतर बंदी कायद्याखालचं जे डिस्क्वालिफिकेशन आहे ते स्पीकरकडे दिलेलं आहे आणि त्यामुळे ते अर्थातच स्पीकर बघणार. आता इथे महत्त्वाचा मुद्दा ज्याच्याकडे दुर्लक्ष होतं लोकांचं तो असा आहे की सुप्रीम कोर्टाने जर का इथे कायदा सुस्पष्ट केला की 2/3 एकाच वेळी बाहेर पडायला पाहिजेत तर मग हे सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण स्पीकरवर बंधन, त्यामुळे कुठल्या स्पीकर काहीच महत्त्व उरत नाही. आता हे डिस्क्वालिफाय त्यांना या नवी घटना दुरुस्ती आहे 2003 मध्ये केलेली की त्यांना मंत्री एकनाथ शिंदे या 16 मध्ये असल्या मंत्री राहू शकले तर सरकार पडतं. असं आहे की गव्हर्नरची जर कोणाला आणि जर का बहुमत नसेल तर 356 कलमाखाली ते तशी शिफारस राष्ट्रपतींकडे करतील की द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट इज नॉट कॅरीड ऑन अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आणि म्हणून इथे राष्ट्रपती राजवट लावावी. राष्ट्रपती राजवट लावली तर 6 महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात. काही इतर म्हणजे काही अडचणी असतील तर आणखी 6 महिने वाढवता येतात, पण नॉर्मली 6 महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात. आणि मग महाराष्ट्राची जनता ठरवेल की एकनाथ शिंदे बरोबर होते का उद्धव ठाकरे बरोबर होते का भाजप बरोबर होतं. एक गोष्ट कायम मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत आलेलो आहे की शेवट सुप्रीम कोर्ट हे न्यायालय आहे, पण त्याच्या वरचं न्यायालय जे आहे ते वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे जे मतदान करणार आहेत, लोकशाहीचा आत्मा जो आहे तो शेवट लोकांमध्ये आहे आणि त्यामुळे लोक ठरवतील. आता हे सुप्रीम कोर्टात जे चाललं आहे हे आधीच स्पष्ट करतो की मी कुठल्या पक्षाचा नाही, आणि त्याचं उत्तम प्रूफ तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ता हा सुप्रीम कोर्टात जो खटला चालला आहे त्यातले 6 वकील माझे डायरेक्ट विद्यार्थी आहेत ILS लॉ कॉलेजचे, आणि त्यातले काही शिंद्यांच्या बाजूनी बोलतात, काही उद्धव ठाकरेंच्या बाजूनी बोलत आहेत. त्यामुळे आपण कॉन्स्टिट्यूशनल ॲनालिसिस इथे फक्त करतोय आणि त्यानुसार आज आता सुप्रीम कोर्ट काय सांगेल ते बघूया. सुप्रीम कोर्ट जे सांगेल दॅट इज द फायनल लॉ ऑफ द लँड. 141 कलमाखाली ते सगळ्यांवर बंधनकारक आहे. फक्त एक जाता जाता सांगतो
की सुप्रीम कोर्ट पण काही वेळा चुकू शकतं. जसं आणीबाणीच्या काळात सुप्रीम कोर्टाने 5 जजेसनी, कॉन्स्टिट्यूशन बेंच होतं, 4-1 जगण्याचा पण अधिकार नाही असा निर्णय दिला होता, की जो पूर्णपणे चुकीचा होता असं त्यावेळी पण मी म्हटलं होतं, जरी तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. आणि आत्ता पुट्टास्वामी केसमध्ये 9 जजेसनी एकमताने सांगितलं की तो निर्णय चुकीचा होता. म्हणजे सुप्रीम कोर्ट चुकू शकत नाही अशातला भाग नाही. पण मुद्दा लक्षात घ्या की आत्ता जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय हा भारताचा आत्तापुरता कायदा असतो. सर, खरं जर हे 16 आमदार अपात्र झाले तर मुख्यमंत्री अपात्र होतील आणि सरकार कोसळेल अशी शक्यता आहे. अशा शक्यतेच्या आधारावर कायदा नेमका पुढं कसा जाईल? नाही, शक्यता नाही आहे. हे राज्यघटनेत म्हणजे हा कायदाच आहे की या अँटी डिफेक्शन लॉ खाली तुम्ही डिस्क्वालिफाय झालात तर तुम्हाला मंत्री राहता येत नाही. इतर ठिकाणी कसं असतं, मंत्री होता येतं 6 महिन्याच्यात निवडून आलं तरी चालतं. इथे तसं नाही आहे. तुमची मुदत संपेपर्यंत तुम्ही डिस्क्वालिफाय झालाय किंवा तुम्ही निवडून येईपर्यंत डिस्क्वालिफाय झाला. तुम्ही पुन्हा निवडून आलात तर मुख्यमंत्री होऊ शकता, पण त्याला 6 महिने लागतील. म्हणजे आत्ताची परिस्थिती मी सांगितली तशी की कोणालाच बहुमत बहुतेक मिळत नाही आहे. पण मी राजकारणात कधीच बोलत नाही. बहुमत जर का मिळालं नाही कोणालाच तर राष्ट्रपती राजवट येईल. अगदी सोपी सिच्युएशन आहे. सर, विधानसभा अध्यक्षांचा जसा रोल महत्त्वाचा म्हटला जातोय 16 आमदार अपात्र ठरण्याचा कायद्यानुसार, ते त्यांच्याकडे, राज्यपालांचा किती रोल या सगळ्या याच्यामध्ये महत्त्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं आत्ताच्या वेळी? आम्ही वर्गात शिकवताना नेहमी सांगतो की सभापती काय, राज्यपाल काय, इलेक्शन कमिशन काय, यांनी अंपायरसारखं काम करायचं. दुर्दैवाने या तिन्ही गोष्टी अंपायरसारखं काम करत नाही आहेत. आता राज्यपालांच्याच बाबतीत बोलायचं झालं तर त्यांची नेमणूक आणि त्यांना काढून टाकणं दोन्ही पंतप्रधानांच्या हातात असल्यामुळे इंदिरा गांधींच्या काळापासून ते मोदींच्या काळापर्यंत नोकर असल्यासारखे वागतात. आणि मी माझे स्टेटमेंट नाही आहे, हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे राज्यपालांना की यू आर नॉट ॲन एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, यू आर द हेड ऑफ द स्टेट. त्यामुळे तुम्ही जी शपथ घेतली आहे 159 कलमाखाली की आय विल प्रिझर्व, प्रोटेक्ट अँड डिफेंड द कॉन्स्टिट्यूशन, त्याप्रमाणे वागा. तुम्ही पंतप्रधानांच्या सांगण्याप्रमाणे किंवा पक्षाच्या सांगण्याप्रमाणे वागायचं नाही आहे. पण प्रत्यक्षामध्ये तसं होत नाही. तेव्हा हे दुर्दैव आहे आपल्या लोकशाहीचं. अजून थोडाफार जो विश्वास उरला आहे तो फक्त सुप्रीम कोर्टावर उरलेला आहे. आणि सुप्रीम कोर्ट मात्र इज व्हेरी पॉझिटिव्हली गेले 75 वर्ष उत्तम काम करत आहे. या खटल्यामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या या आधीच्या वेगवेगळ्या खटल्यांचे संदर्भ देण्यात आलेले आहेत. ते नेमके कुठले खटले आहेत ज्यांचा आवर्जून म्हणजे ढोबळ माराने ज्याची कारण नाही, एक तुम्हाला सांगतो की ते 5 जजेस आहेत, हाही 5 जजेस आहेत, तर ते आधी बंधनकारक नाही त्यांच्यावर. पहिली गोष्ट, त्यात किहोटाचं जे पहिलं झालं आहे त्यात हा अँटी डिफेक्शन लॉ कॉन्स्टिट्यूशनल आहे का नाही यावर निर्णय होता, तर तो कॉन्स्टिट्यूशनल आहे असं सांगण्यात आलं. आणि हा दुसरा रेबियाचा जो खटला आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात येतं की अध्यक्षांवर जर का अविश्वासाचा ठराव असेल तर त्यांना निर्णय घेता येणार नाही डिस्क्वालिफिकेशनचा. पण त्याचबरोबर त्यात असंही सांगितलं आहे की गव्हर्नर हा मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार वागेल. तेव्हा या दोन्ही खटल्यांमध्ये आधीच्या काही मुद्दे शिंदे पक्षाच्या बाजूचे आहेत आणि काही उद्धव ठाकरेंच्या बाजूचे आहेत. आणि त्यामुळे अत्यंत करेक्ट चीफ जस्टिसने आत्ता चंद्रचूड साहेबांनी असं सांगितलं की तुम्ही एकसारखे कोर्ट करू नका, कारण त्या केसेसपैकी तुम्हाला पाहिजे तेवढंच तुम्ही फक्त कोर्ट करताय, जे नको आहे ते कोर्ट करत नाही आहात. त्यामुळे आत्ता हे दोन्ही खटले बाजूला ठेवा. आत्ताचा हा जो खटला हा फक्त महाराष्ट्राला बंधनकारक राहणार. आणि सबन भारताला बंधनकारक करण्याचा कायदा करायचा असेल तर याच्यानंतर कधीतरी 7 जजेसचं नवीन बेंचनामा की मग हे 5 जजेसचं जे आहे हे सगळे मागे पडतील आणि 7 जजेसनी दिलेला जो निर्णय आहे पक्षांतरबंदी कायद्याचा तो भारतभर लागू होईल. 141 कलमाखाली सुप्रीम कोर्टाचा जो फायनल निर्णय येतो तो सर्व हायकोर्टांवर बंधनकारक असतो. आगामी काळात अशीच परिस्थिती उद्भवली तर हाच निर्णय पुढे एक संदर्भ म्हणून कायम राहील की आणखी काही अमेंडमेंट्स आपल्याला अपेक्षित आहेत की जेणेकरून पुन्हा ही क्लिष्टता किंवा ही गुंतागुंत निर्माण होणार नाही? हा फार मोठा प्रश्न आहे की काय काय सुधारणा करायला पाहिजेत. मग त्याच्यावर खूप बोलावं लागेल. पण एकच सांगतो की हे अँटी डिफेक्शन लॉ का केला की राजकीय भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून केला. तर याच्यात ज्या पळवाट आहेत, खूप पळवाट आहे. जसं आपण स्प्लिट काढून टाकलं, कारण 3च जणांचा पक्ष असेल, एक बाहेर पडला तर तो सुटत होता 1/3 झाले म्हणून, मग ते काढून टाकलं. तसं यातल्या ज्या पळवाट आहेत त्या सगळ्या सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये बंद कराव्यात अशी घटना आम्ही शिकवतो. त्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब करावं आणि या पळवाटा ज्या आहेत त्या सगळ्या बंद कराव्यात, म्हणजे भारताची लोकशाही निकोप चालेल. सर, विधानसभा अध्यक्षांकडे जर हे आलं सगळं प्रकरण तर किती दिवसामध्ये याचा निकाल लागू शकतो का? पुन्हा हे प्रकरण लांबलं जाऊ शकतं?
अगदी योग्य प्रश्न विचारलात, कारण काही ठिकाणी घटनेत लिहिलेलं नसतं ॲज सून ॲज पॉसिबल, ॲज अर्ली ॲज पॉसिबल, तर तिथे ते वाचावं लागतं. दुर्दैवाने आपले राजकारणी लोक इतके इमॅच्युअर आहेत की त्यांना घटनेप्रमाणे वागणं हे जमत नाही आहे. आता उदाहरणार्थ विधान परिषदेवर जे सदस्य नेमायचे मंत्रिमंडळाने सांगितले त्याच्यावर लगेच अंमलबजावणी व्हायला पाहिजे राज्यघटनेप्रमाणे, परंतु प्रत्यक्षामध्ये 2 वर्ष झाली तरी त्यांनी ती केली नाही आहे. त्यामुळे याला आम्ही डॉक्ट्रिन ऑफ सायलेन्सेस म्हणतो की जे लिहिलेलं नाही ते तुम्हाला वाचावं लागतं ॲज सून ॲज पॉसिबल. तसं आता तुम्ही विचारलं म्हणून मी सांगतो, माझ्याही मनात ती शंका सकाळी आली होती की हे समजा आत्ताच्या स्पीकरकडे पाठवलं, स्पीकरवर आपला कोणाचाच हल्ली विश्वास नाही कुठल्याच राज्याच्या, त्यामुळे ते स्पीकर जे आहेत ते याच्यावर 6 महिने काढू शकतात. म्हणजे त्याला अर्थ, मग कायद्याला आणि न्यायाला काही अर्थच उरणार नाही. किंवा सुप्रीम कोर्टाला अट घालता येईल आत्ताचा निर्णय देताना की हे 15 दिवसात संपवा. हेच मी सांगतोय मगाचपासून की यातल्या ज्या पळवाट आहेत त्या सगळ्या सुप्रीम कोर्टाने इथे बंद करायला पाहिजेत. सर, एक शक्यता अशी वर्तवली जात होती की जो अपात्रतेचा निर्णय आहे काही आपत्कालीन स्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट देखील घेऊ शकतं विधानसभा अध्यक्षांकडे न देता, अशी काही शक्यता दिसते महाराष्ट्राच्या केसमध्ये? काही लोकांनी माझ्या ओळखीच्याच हा मुद्दा मांडलेला आहे, नावानिशी सांगत नाही. 142 कलमाखाली कंप्लीट जस्टिस अशी एक संकल्पना आहे, त्याच्याखाली सुप्रीम कोर्ट हा निर्णय घेऊ शकेल असं त्यांना वाटतं. पण मला असं वाटतं की ते शेवटचं टोक आहे. आत्ता सुप्रीम कोर्ट तसा निर्णय घेणार नाही. म्हणजे सुप्रीम कोर्ट डायरेक्ट डिस्क्वालिफायरना करेल असं वाटत नाही मला. त्यातून बघूया 1 तासाने कळेल आपल्याला. तर मला वाटत नाही, मला असं वाटतं की ही केस अध्यक्षांकडे देतील, पण गाईडलाईन्स देतील की हे डिस्क्वालिफाय झालेत का नाही झाले, त्याची गाईडलाईन्स देतील आणि टाईम लिमिट घालतील. या 2 गोष्टी घालायला पाहिजेत. पुन्हा पहिल्याच मुद्द्याकडे येतो की ज्या पळवाट आहेत त्या सगळ्या आपल्याला थांबवायला पाहिजेत. ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला तर निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिलेला आहे त्याच्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो का? पक्ष आणि शिवसेना नावचिन्ह हे उद्धव ठाकरेंना परत मिळू शकतात? अगदी टेक्निकली कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे आणि रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 1951 प्रमाणे ठाकरेंना पुन्हा अप्लिकेशन करावं लागेल इलेक्शन कमिशनकडे. परंतु इलेक्शन कमिशनचा निर्णय किती हास्यास्पद होता हे मात्र यातनं निश्चित सिद्ध होईल. आणि मग इलेक्शन कमिशन किती पार्टिझान वागत आहे हे पण यातनं सिद्ध होईल. जर का ठाकरेंच्या बाजूने निर्णय लागला तर 16च्या नंतर जे 24 आहे ते परत ठाकरेंकडे जाऊ शकतात का? किंवा मग ते अपात्र करा? नाही, ते अपात्र ठरतील, ते जाऊन त्यांना पुन्हा निवडून यावं लागेल. ते 24 पण अपात्र करा अशी निश्चित अपात्र ठरतील. सगळे 40च्या काही 39 40 जे काय असतील ते परत नाही जाता येणार. स्टेटस को अँटी विषयी तुम्ही काल बोलला होता ते एकदा परत की पुन्हा, कारण त्याची पुन्हा चर्चा सुरू झाली. तर स्टेटस को अँटी हा खूप अवघड भाग असतो. स्टेटस को म्हणजे आहे ती स्थिती ठेवणं आणि अँटी म्हणजे पूर्वलक्षी, म्हणजे आत्ताचं स्टेटस नाही तर पूर्वलक्षी स्टेटस. आता मी काल जे बोललो ते पुन्हा सांगतो की गव्हर्नरनी जे सत्र बोलवलं बहुमत सिद्ध करायकरता ते मंत्रिमंडळाला न विचारता बोलवलं 174 कलमाखाली. तसं गव्हर्नरला करता येत नाही, तो त्याचा डिस्क्रिशनचा भाग नाही. हे आंबेडकरांनी घटना समितीत सुद्धा सांगितलेलं आहे की गव्हर्नरला याबाबतीत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसारच वागावं लागेल. असं केलेलं नाही. त्यामुळे ते जर का घटनाबाह्य ठरवलं गेलं तर काय होतं आहे की ते बहुमताची चाचणी घेण्याचं ऑर्डर आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्याच्या आधी राजीनामा दिलेला नाही, म्हणजे तेच मुख्यमंत्री होते. आता जर का ती स्थिती परत ठेवायची स्टेटस को अँटी असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं तर माझ्या याच्याप्रमाणे ज्ञानाप्रमाणे उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री तिथे होऊ शकतात. आणि हे याच्या आधी सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. राष्ट्रपती राजवट आली, चीफ मिनिस्टरला काढून टाकलं, राष्ट्रपती राजवट रद्द केली सुप्रीम कोर्टाने, पहिल्या चीफ मिनिस्टरला पुन्हा बसवलं. याला म्हणतात स्टेटस को अँटी, म्हणजे पूर्वलक्षी ती परिस्थिती पुन्हा निर्माण करणं. सर, नक्कीच सगळ्या शक्यता तुम्ही वर्तवतायत. एक शेवटचा प्रश्न सर, आता 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हे सगळे प्रकरण होतं. एक शक्यता अशी देखील वर्तवली जाते की 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हे प्रकरण संवर्ग केलं जाईल. त्याने काय फरक पडेल निकालावर किंवा अशी काही शक्यता आहे? नाही, ते पुढचं आहे. म्हणजे तुम्ही जर बोलताय आता हे निर्णय देणार आहेत 5चा, तसं जर का दिला तर तो महाराष्ट्रापुरता बंधनकारक आहे. पण तो निर्णय संपूर्ण भारतावर बंधनकारक करणार नाही, कारण किहोटा केस आहे, रेबिया केस आहे, सगळेच 5 जजेस आहेत. त्यामुळे ते 7 जजेसकडे जर का दिलं तर ते सगळ्या भारतावर
बंधनकारक होईल. म्हणजे एक पक्का कायदा तिथे करायला पाहिजे. किंवा काही लोक म्हणतात, राजकारणी लोक, की नवीनच पुन्हा कायदा करा ना, घटना दुरुस्ती करा. 10वं शेड्यूल जे त्यात घटना दुरुस्ती करूनच काही सुधारणा करा. जसं स्प्लिट काढून टाकलं तसं मर्जर पण काढून टाका ना 2/3. तुम्ही पक्ष सोडलात की राजीनामा दिलात, पक्ष सोडलात तर पुन्हा निवडून या. पक्ष सोडून जाताच आहे तुम्ही. एकदा पक्षाच्या तिकिटावर निवडून आलात की तो पक्ष तुम्हाला सोडता येणार नाही. असा कायदा करता येईल. पण आपण त्याच्यात नको जायला. मी राजकारणात फारसं बोलत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.